आणि आज आपल्यासोबत मुश्ताक स्टुडिओमध्ये आहेत निसर्ग मित्र विभा सामोणकर. नक्की सर, मगाशी तुम्ही सांगत होतात की रेस्क्यू ऑपरेशन मध्ये कशा प्रकारे तुम्ही सहभाग घेतलात, सापांना कशा प्रकारे त्रास दिला जात होता? सापांना मी म्हटल्याप्रमाणे त्यांचे दात काढले जातात, नंतर त्यांची तोंड बऱ्याचदा शिवलेली असतात चावू नये म्हणून, आणि त्याच्यात तसे ते साप दिवसभर हे लोक मुंबईभर शहरामध्ये फिरवतात, 4 पैसे कमवतात आणि दुसऱ्या दिवशी तो साप मरतो, दुसऱ्या दिवशी किंवा नंतर, आणि तो ते तिथेच टाकून निघून जातात. तर मग आम्ही याच्या मागे लागून मुंबई शहरामध्ये आमचे व्हॉलेंटियर्स फिरून आम्ही त्यांना पकडायचो आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बरोबर त्यांच्यावरती कारवाई केली जाते नंतर. पण ते त्यांना पकडून त्यांच्याकडे साप आम्ही जप्त करायचो. असं हे अनेक वर्ष केलं. 8 वर्ष आम्ही 8-9 वर्ष केल्यानंतर 1 वर्ष म्हणजे 2002 मध्ये आमच्या व्हॉलेंटियर्सची टीम जेव्हा महालक्ष्मीच्या देवळात पोहोचली तेव्हा एक बाई पाठमोरी बसलेली दिसली टोपली घेऊन, आणि आम्ही पोहोचलो तिथे धावत. अक्षरशः मला एवढं समाधान वाटलं की त्या जेव्हा मी वळून बघितलं तेव्हा त्या टोपलीमध्ये पितळेचा नाग होता. अँड दॅट वॉज अ रिअल सक्सेस स्टोरी. माहिती ना की एवढी वर्ष राबवल्यानंतर एक दिवस असा आला की त्या लोकांना कळलं की हे चुकलंय, चुकीचं करतोय आपण. आणि आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे मूर्त्या नागाच्या किंवा पितळेचे नाग जिवंत नागांच्या ऐवजी दिसायला लागलेत. तर ही त्यातली एक खूप मोठी आमची अचिव्हमेंट आहे असं मी मानतो. खरं त्या दिवशी खूपच आनंद झाला असेल ज्या दिवशी पितळेचा नाग बघायला मिळाला. पण 8 वर्ष ही मोहीम राबवली एवढे कालावधीमध्ये, तर जे साप तुम्ही पकडायचे मग ते तुम्ही कुठे सोडायचे किंवा ते त्यांचं काय? आपल्याकडे जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे तिथे त्यांची वेटरनरी युनिट आहे अख्खं, तर तिथे आम्ही ते न्यायचो. मग त्यांच्यावरचे जे काही त्यांना आजार झालेले असेल त्याच्यावर ट्रीटमेंट केली जायची आणि मग ते पुन्हा निसर्गात रिलीज केले जायचे साप. बरोबर. एक मला आठवतं इथे कबीरानी फार छान म्हटलेलं आहे की पीतल का जब साप बनाया पूजे लोग लुगाई, और सच्चा नाग जब सामने आया ले लाठी दमकाई. म्हणजे हे आपल्याकडे होताना दिसतं की कॉन्ट्रॅडिक्शन किंवा हा जो विरोधाभास आहे की जिवंत माणसाला किंवा जिवंत प्राण्याला खूप वेदना द्यायच्या आणि अशा गोष्टींची पूजा करायची. 32 शिराळ्याच्या संदर्भामध्ये पण आपल्याला सांगता येईल की तिथे सुद्धा आता मातीच्या नागांची पूजा व्हायला लागली. तिथे पण अशी प्रथा होती आणि ती बंद करण्यात आली आहे. तर त्याबद्दल थोडंसं 32 शिराळ्यात काय की ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली म्हणजे संस्कृतीसारखा प्रकार आहे तो. आणि ते तुम्ही जर बघितलं त्याच्यानंतर च्या काळामध्ये तिथे लोक जायला लागले बघायला, बरेच फॉरेनर्स जायला लागले आणि तो एक कमर्शियल थोडासा त्याला टच आला. तोपर्यंत ही माझ्या घरातला नाग मी पकडून आणण्याचा पूजायचा असं एक भावना होती. आणि नंतर मग हे जेव्हा व्हायला लागलं कमर्शियलायझेशन त्याचं, तेव्हा आजूबाजूचे लोक देखील तिथे जत्रा बनवायला लागले आणि ते तिथे चुकायला लागलं थोडंफार असं मला वाटते. कारण जर तुम्ही त्याचा इतिहास काढून बघितलं तर 32 शिराळ्यातले नाग हँडल करणारी जी लोक आहेत ती एवढी एक्सपर्ट्स आहेत की आमच्याहीपेक्षा चांगले ते साप हँडल करतात. आणि वैशिष्ट्य असं आहे की तो साप पकडून आणलेला पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या प्रत्येकाच्या बिळामध्ये नेऊन तो सोडला जातो. तर यांनी मला नाही वाटत की कन्झर्वेशनला काही बाधा येत असेल किंवा ते आपल्याकडच्या गारुडींच्या सारखे त्या नागांचे हाल केले जात नाहीत. पण हा जो काही इंटरॅक्शन आहे किंवा ह्याची जी काय व्हॅल्यू जपतात ते, त्याच्या ऐवजी जर आपण दुसरं बघितलं पार्ट तिथे कमर्शियल अँगलने आणून सापांचे खेळ केले जातात, हे चुकीचं आहे. पण 8 वर्ष ही तुम्ही मोहीम राबवली विभास आणि त्या मोहिमेला शेवटी 8-9 वर्षानंतर यश प्राप्त झालं. इतरही काही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या. तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. हा प्रवास कसा झाला? पण आपल्यासोबत अकोल्याहून निशिकांत काळे सर सुद्धा आहे की जे पर्यावरण संवर्धनाचं, वन्यजीव संवर्धनाचं काम करतात. त्या ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागात तंत्रज्ञान पोहोचावं यावर त्यांचा भर आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. मुश्ताक सर, तुम्ही एक मोठं काम केलेलं आहात, अनेक तिथल्या परिस्थितीबद्दल जाणून आहात. तर व्याघ्र बचाव मोहीम सुद्धा तुम्ही राबवलेली आहेत. तर त्या मोहिमेत काय काय करण्यात आलं होतं? आवाज ऑडिओ येत नाही. व्याघ्र बचाव काहीतरी विचारलंय. काहीतरी आवाजाचा हे झालेला तांत्रिक प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये जाऊया. बिभास आपल्यासोबत आहे. बिभास, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट होता, तुमचा तो व्यवसाय. पण कमर्शियल आर्टिस्ट ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर किंवा ही जी काही निसर्गाच्या संदर्भातली पॅशन आहे, कसं काय त्याबद्दल सांगा. त्याबद्दल गमतीशीर आहे की मला निसर्ग आणि ऍडव्हेंचर म्हणजे आउटडोर्स याचं लहानपणापासून आवड. आम्ही गोव्याचा असल्यामुळे गावाला जाऊन बरंचसं नेचर गोव्यात आजही बघायला मिळते. तर त्यामुळे त्याचं एक अट्रॅक्शन पहिल्यापासून होतं. पण कालांतराने जेव्हा मी व्यवसायाकडे वळलो, माझा म्हणजे ते भाग पडलं करणं,
तर कारण मी नेहमी म्हणतो की हॉबीज डोंट रन फॅमिलीज. खरंय. तर त्यामुळे आपला काहीतरी व्यवसाय आणि त्या व्यवसायात ऍडव्हर्टायझिंग सारख्या फील्डमध्ये जिकडे 365 दिवस काम करत असतो आपण, त्याला अजिबात वाव नसतो. त्यामुळे माझ्या पॅशन किंवा इंटरेस्टकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. एक साधारण 12 वर्ष मी काही बाहेर जात नव्हतो आणि मग एक तप म्हणता येईल आपल्याला त्याच्यातलं. तर शेवटी आतमध्ये माझे जे काय आहे ते मी रोखू नाही शकलो आणि मला बंद करावं लागलं. मी शेवटी माझ्या पीकला करिअरला असताना मी माझा डिसिजन घेतला आणि मी माझा बिझनेस बंद केला. पण त्यातली जी एक्सपर्टीज आहे माझी, मी बेसिक आर्टिस्ट आहे आणि क्रिएटिव्हिटीचा जो काय उपयोग मी करून घेतो तो आता मी माझ्या त्याला थोडीशी कलाटणी दिली की तो जो बिझनेसचा आहे होता तो माझ्या नेचर या फील्डकडे वळवला मी आणि आता एन्व्हायरमेंट डिझाईनमध्ये मी काम करतो. अगदी खरंय. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल आपल्याला बोलायचं आहे. निशिकांत काळे सर आपल्यासोबत आहेत अकोल्याहून. त्यांच्याशी सुद्धा आपल्याला त्यांचे वेगवेगळे जे प्रकल्प आहेत, सातपुडा बचाव मोहीम असेल किंवा व्याघ्र बचाव, त्याबद्दल जाणून घ्यायचे. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.